आज मी घेऊन आलेली आहे एक खास आणि चविष्ट गुजराती पदार्थ, गरमागरम खमण ढोकळा। गुजराती पदार्थांमध्ये सर्वात लोकप्रिय असलेला आणि कमी वेळात कमी साहित्यात तयार होणारा हा खमण ढोकळा सर्वांनाच आवडतो। तुम्हालाही नक्कीच आवडत असेल। तर मऊ आणि स्पॉन्जी खमण ढोकळा, हिरव्या मिरचीचा तडका आणि छान अशी कोथिंबीरची सजावट। तर आज संध्याकाळचा हा मेनू तुम्ही नक्की ट्राय करून बघा। अगदी अचूक प्रमाणात आणि अजिबात न चुकणारा स्पॉन्जी छान जाळीदार असा खमण ढोकळा नक्की ट्राय करून बघा। नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे एक बाउल घेतले, त्यात 1 कप पाणी टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यात टाकून घेणार आहे 1 टेबलस्पून की साखर। साखर ही तुम्ही तुमच्या अंदाजाने अजून वाढवू पण शकता जर अजून गोड हवे असेल तर इथे मी 1 टीस्पून मीठ टाकून घेतलेलं आहे। मीठही इथे चवीनुसार टाकून घ्याल। त्यानंतर लागणार आहे लिंबू पावडर। तर मी इथे 1 टीस्पून घेतलेला आहे। त्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर लागणार आहे येलो कलर। तर मी इथे येलो कलर घेतलेला आहे, म्हणजे खमणला छान असा कलर येईल। हळदने काही वेळेला वरती असे डॉट्स येतात, तर ती रिस्क न घेता तर मी इथे येलो कलर वापरलेला आहे। तर तुम्ही हळदही टाकू शकता। तर मी ऑइल घेतलेला आहे 1 टेबलस्पून, म्हणजे 4 चमचे। त्यानंतर यालाही छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे छान मिक्स करून झालं की त्यावर ठेवायची आहे चाळणी। त्या चाळणीमध्ये बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। तर मी अगोदर 1 कप टाकून घेते। त्यानंतर 1/4 कप टाकून घेणार आहे, म्हणजेच 1/4 कप इतकं बेसन पीठ लागलेलं आहे। तर याला मी आता गाळून घेते। या वाटीच्या साहाय्याने अगदी सोप्या पद्धतीने अजिबात न सांडता छान बेसन पीठ गाळलं जातं। तर आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्या, अजिबात गुठळी राहता कामा नये। तर छान मिक्स करून झाल्यानंतर याला फेटून घ्यायचं आहे। तुम्ही जेवढं याला फेटणार तेवढं तुमचे खमण स्पॉन्जी आणि जाळीदार तयार होतील। तर फेटून झाल्यानंतर याला 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। तोपर्यंत मी इथे भांड्याला तेल लावून घेते आहे। तर 7 ते 8 मिनिटं मी फेटलेलं होतं। आता 10 मिनिटं झालेली आहेत। तर मी परत 1 ते 2 मिनिटं फेटून घेणार आहे। बघू शकतात की पीठ छान फुललेलं आहे सोडा टाकण्याच्या आधीच। त्यानंतर मी इथे टाकणार आहे बेकिंग सोडा 1/2 टीस्पून। तर तो टाकून घ्यायचा आहे। नंतर त्यावर थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं। बघू शकतात छान बबल्स यायला लागलेले आहेत, छान ॲक्टिव्ह झालेला आहे सोडा। आता हे पटकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे पटकन व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यात टाकून घ्यायचे। ही प्रोसिजर अगदी पटापट करायची आहे। तर आता हे यात टाकून झालेलं आहे। तर त्याला टॅप करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, म्हणजे त्यातले एअर बबल्स निघून जातील। तर मी अगोदरच पाणी गरम करून ठेवलेलं होतं, तर त्यावर मी आता हे भांडं ठेवून घेते आणि आता त्याला झाकून देते। 15 ते 20 मिनिटं वाफवून घेणार आहे। त्यासाठी एक तडका बनवून घ्यायचा आहे। तर मी त्या छोट्या पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। त्यात मोहरी टाकून घ्यायची। मोहरी छान तळतळली की त्यात टाकायची हिरवी मिरची। हिरवी मिरची छान लालसर होऊ द्यायची आहे, छान तळून घ्यायची तिला। त्यानंतर त्यात टाकायचं आहे कढीपत्ता। तर कढीपत्ताही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, त्यालाही छान तळून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यात टाकून घ्यायचं आहे पाणी। बऱ्यापैकी पाणी घाला, कारण उकळ आले की ते थोडं पाणी आटतंही, त्यामुळे पाणी बऱ्यापैकीच घाला। नंतर त्यावर टाकून घ्यायचं आहे मीठ, साखर 2 चमचे
तर आता हे मिक्स करून घेऊ. आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे. तर इथे आपण खमण झालेले आहे की नाही ते चेक करून घेऊ. तर तुम्ही बघू शकतात की खमणही छान तयार झालेले आहेत. तर मी याला आता बाहेर काढून घेते. किती छान तयार झालेले आहेत. आता याला गार होऊ द्यायचं आहे. आता खमण छान गार झालेले आहेत. तर मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेते. तो वरून थोडं टॅप करून घ्यायचं म्हणजे इझी निघून जातात. तर मी त्याला आता प्लेटमध्ये सरळ ठेवून घेते व्यवस्थित. छान गार झाले. त्याला आता कट करून घेते. तो खूप स्पॉन्जी तयार झालेले आहेत आणि इझी कट होत आहेत. सुरीलाही अजिबात चिपकलेले नाही आहेत. खूप छान तयार झालेले आहेत. तर तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही कट करून घ्या. तर तुम्हाला दाखवते की आतमध्ये कशा पद्धतीने तयार झालेत. तर तुम्ही बघू शकतात किती छान जाळीदार आणि खूप सॉफ्ट असे तयार झालेत. खूप स्पॉन्जी तयार झालेले आहेत. मी अजून दाखवते. हे बघा किती छान जाळीदार आहेत. सर्वच जवळपास व्यवस्थित झालेले आहेत. कुठेही कच्चा अजिबात राहिलेला नाहीये. तर मी आता हे सर्वच व्यवस्थित मोकळे करून घेते म्हणजे तुम्हालाही दिसेल की सर्वच व्यवस्थित तयार झालेले आहेत. तर यावर मी आता जो आपण तडका बनवून घेतलेला होता तो टाकून घेणार आहे. या जाडीच्या साईडने जर टाकलं ना तर लवकर पाणी त्यात मुरतं. तर सर्वच खमणवर व्यवस्थित सर्व तयार केलेला तडका टाकून घ्या. नंतर त्यावर छान अशी कोथिंबीर घाला. किती छान सॉफ्ट जाळीदार खमण तयार झाले आहेत. तर हे खमण बघून नक्कीच तुमच्या तोंडालाही पाणी नक्कीच सुटलं असेल. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तर आजच संध्याकाळी होऊन जाऊ द्या. त्यानंतर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, कशी तयार झाली हे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी सारिकाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.